नुसती सलाड खायला किती बोरिंग वाटतात ना। चाट मसाला टाकला तर त्याच्यामध्ये एक टँकीनेस येतो आणि चव अजून वाढते, त्यामुळे खायला पण बरं वाटतं। तर असाच एक मसाला आज आपण बनवणार आहे, तो आहे चाट मसाला। चाट मसाला टाकल्यावरती आपल्या तोंडाला पण चव चांगली येते, पदार्थाची पण चव चांगली होते। तर असंच होममेड तुम्हाला चाट मसाला मी आज दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य आपण पुढील प्रमाणे बघूया। हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता। माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि तुमच्यासाठी घेऊन आले आज मी चाट मसाला। त्याचं साहित्य आपण पुढील प्रमाणे बघूया। चाट मसाल्याचा वापर आपण भरपूर पदार्थांमध्ये करू शकतो। म्हणजे समजा तुम्हाला चाट बनवायचे वेगवेगळ्या प्रकारचे, तर आता आपण चाट मसाल्यासाठी लागणारे जे गरम मसाले आहेत ते पाहूया। प्रथम आपण त्यांना चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, कारण ते जास्ती दिवस टिकतील आणि मसाल्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल म्हणून। तर मी तुम्हाला सांगते आता कसे घ्यायचे। इथे मी बघा 2 टेबलस्पून धणे घेते, 2 टेबलस्पून मी इथे घेणार आहे जिरं, 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 25 ते 30 काळी मिरी। हे सर्व आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे तव्यावर। तुम्ही चांगले भाजून घेतलेत ना गरम मसाले, तर ते म्हणजे जास्ती दिवस टिकतो हा मसाला। आता सगळे बोलाल चाट मसाले तर बाहेर विकत मिळतात, जेव्हा आपण घरात एखादी वस्तू बनवतो स्वतःच्या हाताने, तर आपल्याला माहिती असतं आपण किती शुद्ध प्रकारे हायजेनिक प्रमाणात बनवतोय। किती वस्तू किती घेतली, कलर टाकलाय का, दुसरे काही पिठं वापरलीत का। बाहेर तर भुसा पण मिक्स केला जातो मसाल्यांमध्ये। सगळंच आपल्याला जमणार नाही, पण आपण चाट मसाला बनवून बघायचा। चाट मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, गरम मसाले, हलका हलका स्मेल यायला लागला की आपण हे साईडला काढूया। आणि यामध्ये जे सुके मसाले लागणार आहेत ते तुम्हाला मी नंतर दाखवते। हे ज्या गरम झाले ना शेकून, तर मी तुम्हाला सुके मसाले दाखवते। आता आपले गरम मसाले भाजून झालेले आहेत, आपण साईडला थंड व्हायला ठेवून देऊया। गरम मसाले चांगले भाजून मी आता थंड करून घेतलेत बघा। आता यामध्ये टाकूया आपण हिंग, चिमूटभर हिंग टाका। यामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेते, 1 टीस्पून आपली अद्रक सुंठ पावडर, इथे मी थोडी साखर टाकून घेते, 1 टेबलस्पून भरून काळं मीठ ते टाकून घेते। साखर मी 1 चमचा घेतलाय, 1 मोठा चमच्यातून 1 टेबलस्पून तेवढी साखर घ्या तुम्ही। आणि 1 टेबलस्पून भरून आमचूर पावडर घेते। मसाल्याचं थोडंसं टँगीनेस वाढवण्यासाठी मी इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू फूल म्हणतात त्याला, ते मी घेते बघा, 1/4 टीस्पून घेतलंय। याच्या बदली तुम्ही आवळा पावडर पण घेऊ शकता, तसं आपण आमचूर पावडर टाकलेली आहे। हे सर्व आता मिश्रण मिक्स करून मसाला तयार आहे। आता या सर्व मसाल्याचे मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून बारीक पूड करून घेऊया आणि घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये भरून ठेवा। असा हा मसाला तुम्हाला महिनाभर तरी टिकेल। मग तुम्ही पराठ्यामध्ये वापरू शकता, चाटमध्ये वापरू शकता। तर अशा प्रकारे आपला हा चाट मसाला अगदी 5 मिनिटात घरच्या घरी होममेड साफ सुथऱ्या रीतीने आपण बनवलेला आहे। तर असंच तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कळवायला विसरू नका। माझ्या अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.